तर मित्रांनो, जय शिवराय आणि जय महाराष्ट्र. तर येत्या 11 जुलैला आहे मित्रांनो हिंदकेसरी जुना बैलपोळा मैदान. तर मित्रांनो, ओरिजिनल हिंदकेसरीचं मैदान हे मानले जाते. माळशिरसचे हे मैदान आहे. तर माळशिरसचे ॲक्च्युली 2 मैदान या महिन्यात येणार आहेत. दोन्ही पण ओरिजिनल हिंदकेसरीचे मैदान आहे आणि खूप जुने आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओचा जो मुद्दा आपला होणार आहे तो म्हणजेच बकासूर आणि मथुरचा पैरा कोण आहे या मैदानासाठी. तर 11 जुलैला मथुरसोबत कोण पळणार आणि बकासूरसोबत कोण पळणार हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मथुरचा तर फिक्सच पैरा आहे आणि बकासूरचा 70% पैरा असू शकते असं मला वाटते. तर चला पैरे सांगून देतो. त्याच्या आधी मैदान आपण बघू कशा प्रकारे भरणार आहे आणि बक्षिसाचे काय कॉन्ट्रीब्युशन आहे. जसं की तुम्ही बॅनरवरती बघू शकता मित्रांनो, प्रथम क्रमांकाला 1,11,000, द्वितीयला 81, तृतीयला 61, चतुर्थला 41, पंचमला 21, 6व्या क्रमांकाला 15,000, 7व्या क्रमांकाला 13,000, 8व्या क्रमांकाला 11 आणि 9व्या क्रमांकाला 10,000. तर मित्रांनो, टोटल 9 गाड्या फायनलसाठी उतरणार आहे या मैदानासाठी. त्याच्यानंतर समालोचनची गोष्ट करू तर सुनील मोरे पेडगावकर आणि धनवडे बापू तुम्हाला झेंडापंच दिसणार आहे. आणि जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो, ओरिजिनल हिंदकेसरीचे मैदान असले म्हणजे लोक इथं पैशासाठी येत नाही मित्रांनो, तर टायटलसाठी येते. तर हिंदकेसरीचे टायटल खूप महाग असल्यामुळे इतर नक्कीच 700+ गाडीची नोंद होणार आहे मित्रांनो. तर चला तुम्हाला आता पैरा सांगून देतो मित्रांनो. तर मथुर 1001चा पैरा होणार आहे रायफल, शिरसवडीकरांची रायफल आणि मथुर तुम्हाला या मैदानासाठी सज्ज दिसणार आहे मित्रांनो. आणि हा पैरा जवळजवळ 90% फिक्स आहे. त्याच्यानंतर बकासूरचा पैरा आता तुम्हाला मी सांगतो. तर बकासूरचा पैरा मित्रांनो तुम्हाला संभाजीनगरचा चिमण्या दिसणार आहे आणि हे पैरा पण 70% फिक्स आहे. चिमण्या किंवा तुम्हाला लखन दिसू शकते, कारण सूत्रानुसार कळाले आहे मित्रांनो की ही जोडी तुम्हाला पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, पैरा तेव्हाच कळते जेव्हा कोणाचे पैरे लीक होतात. तर असे पैरे सांगणं खूप अवघड आहे मित्रांनो. आपण फक्त केस करू शकतो. तर गेसिंगनुसार मी तुम्हाला पैरे सांगितले आहे आणि महत्त्वाचा फिक्स आहे जवळजवळ. आणि बकासूरचा पण 70% पैरा हाच असू शकते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.